आणि रिपोर्ट त्यांचा अजून एक काय रिपोर्ट सगळे मोबाईलवर असते त्या डॉक्टरांच्या. आणि माझे मित्रच आहेत गिरीश कांबळे आहेत काही राहूनला गेले की मी त्यासनी आत्ता पण म्हटलं, मागच्या वेळेला पण म्हटले. मागच्या वेळेला जो लॅबवाला धरला त्याचा मोबाईल काढून घेतला तर त्याच्या कॉलिंगमध्ये गिरीश कांबळेसनी कॉल केलेला होता. काल पण काही लोक सांगायला लागली की गिरीश कांबळेंनी. मी त्यासनी म्हटलं तुमच्यावर काय आमचा रोष नाही किंवा काय नाही, पण लोकांच्या तोंडात की बाबा ह्या सगळ्याला तुम्ही कोण करते बघा जरा, तुम्ही पण लक्ष द्या. म्हणजे त्यांच्यावर कारवाई व्हावी किंवा तो माणूस चुकीचा आहे असं नाही, पण लोक जर काल बोलत असतील तिथे येऊन की बाबा अमुक अमुक माणूस आहे लक्ष द्या, तर ते बघितलं पाहिजे. आमचं एकत्रित काही सिस्टीम सुधारावी, वैयक्तिक कोणाबद्दलचा रोष नाही. सिस्टीम पूर्णपणे सुधारण्याचं चालू आहे आणि नक्की सुधारू. माझ्या टीमवर मध्ये तुम्हाला चांगलं आश्वासन तुम्हाला जाऊ देणार नाही मला. होईल तेवढं चांगलं करण्याचा माझा प्रयत्न. ते पैसे आमचं म्हणणं होतं की ते हे जे पैसे काल लोकांचे गोरगरीब आहेत सगळी बघा, तुम्ही बघित असेल एखाद्याने 7,500 रुपये ऊस तोडणी मजूर आहे, 7,500 रुपये घेतलेले. आपल्याकडे लॅब आहे ना सर 2200, 1600, 1700, 1500, हे बरोबर नाही सर. त्यामुळे त्या आता ती जी डॉक्टर आहेत ती काल कोणाची नावं तिथं ऑन ड्युटी असणाऱ्यांची घेतलेली, जी जबाबदार असतील त्यासनी ते त्यावेळी लॅबवाल्याला बोलवून घ्या म्हणा. त्यांच्याकडे ते पैसे देते ना वापस. हा पैसे वापस करायला सांगा. तसे आमच्याकडे नंबर आहे सगळ्यांचं, लॅबवाल्याला बोलवून घ्या. आणि त्याच्यावर काय त्याच्या आणि लॅबवाल्यांचं सर काय झालं मागच्या वेळेला पण सांगितलं, त्यांच्याकडे लॅबच्या डॉक्टरची सही कोऱ्या कागदावरती खाली सही करून ठेवलेली आहे आणि शिक्के मारून ठेवलेले आहे. कळालं का तुम्हाला? नाही कळालं. लेटर हेड रिपोर्ट जे आहेत कोऱ्या कागदावरती सही मारून ज्या डॉक्टरांच्या नावानं रजिस्ट्रेशन झालेलं आहे लॅबचं ते ठेवलेलं आहे आणि ह्या पोरासनी सगळ्यांनी दिलेलं आहे. किती रिपोर्ट असतील त्याचं पैसे ठरलेलं आहे. नंतर काय तो काय असेल तो फक्त प्रिंट मारतोय. ऑलरेडी डॉक्टरची सही आहे, कोणीही त्याला तपासत नाही. एक भाग. आणि दुसरा, हे रिपोर्ट पेशंटला पण देत नाही. हे रिपोर्ट राहते डॉक्टरांच्या मोबाईलवर. काल अनेकांच्या फाईल तपासल्या आम्ही, फाईलमध्ये नाहीत ना रिपोर्टचं. रिपोर्ट कुठे गेले? पैसे तर घेतलेले आहेत, रिपोर्ट फक्त डॉक्टरांच्या मोबाईलवर. कसं चालायचं सर? म्हणजे कागद वाचवा म्हणून साठी त्यांनी मोहीम वापरल्या. लॅबवाल्याला मी बोलून घेतो, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलं की गव्हर्नमेंट प्रिमायसेस मध्ये येऊन जर तो असं करत असेल तर त्याला शासकीय फोटो पण घेतलेत ना तुम्हाला? मिळाले असतील फोटो त्या दोघांचे? शासकीय नियमानुसार नाही, त्या 2 लॅबवाल्यांचे फोटो मिळाले असतील. फोटो आले नाही. हां, यांनी काढलेले एका नातेवाईकानं फोटो काढलेले पैसे देताना 2 वेळेला 2 वेगळे लॅबवाले सर पण होते काल, म्हणजे लेट आलेले. तुमचा माणूस होता. बाबा सर नमस्कार. सर काही कारवाई करणार आहे? काय कारवाई होईल सांगा सर. आम्ही आलो आता भेटायला, पण काय तर रिझल्ट निघायला पाहिजे. एक लोकांचे पैसे परत मिळतील ती ही एक चांगली बाब आहे, त्याबद्दल आम्ही स्वागत करतो. त्याला बोलून आम्ही गेलो परत बाहेरचं चालू राहणार असं काय व्हायला. इतर विभागांचं जर बघितलं सगळा तर CPR मध्ये किमान 8-10 लाख रुपये रोजचं सर गोळा केलं. आणि ही खरोखर गरीब लोक आहेत. बाकीचे लोक मिळवतात नाही तर बाकी सगळ्यांना पडदा 20,000ला विकणारे लावणारे CPRच आहे. माहीत असेल तुम्हाला, माहीत असेल सुद्धा कदाचित. पडदे असले 20,000 रुपये दर लावलेले, साधे पडदे 200 रुपयाचे, त्याचं बिल केलेलं मोठं गाजलंय CPR मधलं प्रकरण मागच्या काळातच. त्यामुळे हे बरंच काय काय चालते. तर तिकडे आम्ही कुणी बघायला नाही. आम्हाला त्या भ्रष्टाचारामध्ये अजिबात भाग घ्यायचा काही कारण पण नाही, आम्हाला गरज पण नाही. खातर खाऊ देत पुरं नाही असं समजून. पण आमच्या गरीबाच्या खिशावर कुणी आता ते दरोडा टाकून असं वाटतं फक्त डीनच बदलायला लागले आणि सिस्टीम आतमध्ये तशीच आहे सर. 2 डॉक्टर 9 ते 5 हजर राहिले पाहिजेत. लॅब ही 24 तास. तिथल्या माणसाला लॅब मध्ये सांगा की तू ते बन्यान घालून झोपायला आलेलं नाहीस. नाही खरंच आहे ते बन्यान आणि फक्त बरमुडा नसतोय म्हणायचं, पण बन्यानवर झोपलेला असतोय. लय हाका मारली तर ते उठून येतो. म्हणजे आम्ही काल माहिती घेतली यांची, तर येऊन तो खेक असतोय. तर त्याला हे पण सांगा की बाबा तिथं अधिकृत रात्रीच्या वेळेला सुद्धा लॅब चालू राहिली पाहिजे, तपासणी चालू राहिल्या पाहिजे. इमर्जन्सी असते तर बाहेर जाणार कुठं? ते हॉस्पिटल सुरू आहे तर लॅब का बंद? तर ती लॅब सुरू राहावी, बाहेरची कोण येणार नाहीत. आता असं एकंदरीत सगळ्या सिक्युरिटीला पण तुम्ही सांगितलेलं आहे, ती पण बाब होईल. आणि डॉक्टरांचं मूळ आमचं मागणी जे डॉक्टर 9 ते 5 इथं असायला पाहिजे. आणि इथं जर नसतील तर आम्ही कार्यालय प्रमुख म्हणून आम्ही तुमच्या दारात इथून ठो बाजा ते काय असतील ठो बाजा तसं आंदोलन करणार. म्हणजे रिअलमध्ये करणार आम्ही सर. आता करणार 9 ते 5 डॉक्टरांनी राहिलं पाहिजे आणि हालचाल रजिस्टर सगळ्या विभागाला पाहिजे. आम्ही कुठेही जाऊन तपासायला चालू करणार. तुम्ही ती एक लागलीच इन्फॉर्मेशन द्या. एक तर CPRचं प्रिमाईस सोडून कोणी बाहेर जाता कामा नाही. जाणार असेल तर वरिष्ठांची परवानगी घ्यावी आणि हालचाल रजिस्टरला नोंद असावी आणि 9 ते 5 इथं असायला पाहिजे. त्या गोष्टीची अंमलबजावणी व्हावी.
आणि ते पैसे परत मिळवून देतो म्हटलं, त्याबद्दल आम्ही सर्व सामान्य लोकांच्या वतीनं आम्ही तुमचं आभार मानतो आणि अभिनंदनाला पुस्तक स्वागताला आणायचं होतं पण आम्ही आजार केलो परत ते पाटील